सायंकाळी 24 मार्च 2024 रोजी 10 ते 3 वाजता होळीची उभारणी व सजावट केली जाईल। सायंकाळी 5 वाजता पूजा केली जाईल। गावकऱ्यांच्या शुभ हस्ते पूजा होईल आणि रात्री 8 वाजता होळी प्रज्वलित केली जाईल। त्याचप्रमाणे एक मोठी अनाउन्समेंट, येत्या एप्रिल मध्ये पुढच्या महिन्यात आणखीन एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे। VPL विटावा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 कमिंग सून। फॉर्म येतील, फॉर्म भरा लवकरात लवकर। वेशभूषा स्पर्धा आणि मान घेऊन येणाऱ्या जावयांची नोंद 20 मार्च 2024 पर्यंत करावी। लतेश भोईर यांच्याकडून अनिकेत पाटील यांना प्रत्येक झेलला 2000 रुपयाचं पारितोषिक। सामन्याला सुरुवात होते। काउंटडाऊन बिगिन्स। वेट सामना थांबवायचा आहे। ऑफ साइडचे सगळे खेळाडू, सगळे प्लेयर्स मागे व्हायचे, सगळे प्रेक्षक मागे व्हायचे। वर व्हा प्लीज, वरच्या दिशेने। काउंटडाऊन बिगिन्स। 10 9 8 7 6 4 2 हियर वी गो। फायनलचा पहिला चेंडू घेऊन अप्पा स्ट्राइक एंड वर वैभव। पहिला चेंडू आणि निर्धाव, चांगल्या टप्प्यावर हा चेंडू। पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकेला हा चेंडू। फायनलचा हा थरार, जय माता दी कृपा आयोजित विटावा होळी चषक 2024 हा थरार। मेगा संडे, मेगा फायनल। बॅटची कडा लागली, विकेट कीपर होते हार्दिक। चेंडू निसटला, चेंडू हातामध्ये आला नाही, डॉट बॉल येतोय। 2 लागोपाठ निर्धाव चेंडू। वैभव गोसावी ऑन स्ट्राइक। मित्रांनो पहा, मैदानामध्ये जागा नाहीये बसायला, व्यासपीठावर जागा नाहीये बसायला। मैदानाच्या ज्या कोपऱ्यातून सामना बघता येईल त्या कोपऱ्यातून सामने पाहतायत प्रेक्षक। ही मजा आहे, ही आवड आहे विटावा होळी चषकची। इथे मात्र कार्पेटच्या लगत थोडीशी मिसफील्ड झाली। कर्णधार निशांत यांच्याकडून आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतो या एकेरी धावेने वैभव। अकाउंट ओपन झाले। प्रेक्षकांनी बॉल पकडू नका कृपया, लास्ट वॉर्निंग असेल। तीन चेंडू, धाव फलकावर धावा लागली आहे 1। स्ट्राइक एंड वर फलंदाज करण मडवी। फुलटॉस बॉलला चांगला समाचार घेतला। 2 धावेने करण आपलं खातं उघडतोय। धावसंख्या झाली आहे 4 चेंडू आणि 3 धावा। पॉइंटला ऑफसाइडला आपले काही खेळाडू आहेत, विठ्ठल रखुमाईचे काही खेळाडू आहेत, त्याचप्रमाणे विजेंद्र कोळी तिथे उपस्थित आहेत। प्लीज सहकार्य करा, कोणत्याही प्रेक्षकांना खेळाडूंना आत येऊन देऊ नका। थँक्यू सो मच। इथे मात्र चेंडू खाली राहिला। 1 धाव बाईच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव अर्जित करतील। अवॉर्ड 2000 बियर लतेश भोईर यांच्याकडून आलेली आहे अनिकेत पाटील यांच्यासाठी। जर झेल पकडला तर धावसंख्या जर पाहिली तर 5 चेंडू झाले, धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 4। 5 चेंडू 4 धावा। पाच चेंडू 4 धावा। शेवटचा चेंडू अप्पाचा। आई बॅटला लागला नाही, आई मिस झाला। चेंडू बाईच्या स्वरूपात ही सुद्धा 1 धाव मिळेल। षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस लकी स्टार संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 5 धावा।
संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय विपुल. गोलंदाजी मार्कवर विपुल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. त्याला सामोरं जाईल फलंदाज वैभव गोसावी. लकी स्टार संघाचा हा फलंदाज. धावसंख्या झाली आहे 5. पहिला चेंडू पुन्हा एकदा बीट करतोय विपुल. चांगलं षटकाची सुरुवात विपुल याच्या माध्यमातून. हा निर्धाव चेंडू येतोय. वैभव, आज वैभवची बॅट शांत दिसते. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडूवर चांगला आघात, चांगला प्रहार पाहायला मिळाला. वैभवच्या बॅट मधून येत आहेत 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 7. 2 चेंडू 7 धावा. नक्की 40+ चे आयोजक चेतन मोकाशी यांचं स्वागत झालंय. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय लॉंग ऑन दिशेने. इथे 2 धावा नक्कीच मिळतात डिक्लेअर 2च्या स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 9. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक खाली आलेत पायरीपर्यंत प्लीज वर जा प्लीज. धावसंख्या झाली आहे 9. तिथे चौकार आहे प्लीज. 3 चेंडू झाले. 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 9 धावा. प्लीज टाइम वेस्ट करू नका. मॅच बॉल आला मैदानामध्ये. कृपया मॅच बॉल घ्यायचा आहे. मित्रांनो थोडंसं फास्ट करायचंय अन्यथा आपल्याला सामना थांबवायला लागेल जोपर्यंत लाईट्स लागत नाहीये तोपर्यंत. प्लीज सहकार्य करा. सेकंड चेसला प्रॉब्लेम होऊ शकतो. एंजल 11 संघाला याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली आहे 3 चेंडूच्या अखेरीस 9 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक या षटकातील. जोरात बिगिट करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. विकेटचं पतन होऊ शकते का? यस, विकेटचं पतन. फलंदाज बाद. वैभव गोसावी बॅक टू पॅव्हेलियन. डीजे वेद. चार धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 9 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज विपुल गोलंदाजी मार्कवर. करण प्लीज सहकार्य करा. चॉईस बॉल नाहीये. सर्वप्रथम सांगू इच्छितो चॉईस बॉल नाहीये. जो बॉल मैदानामध्ये आहे तो जर बॉल फुटला तर दुसरा बॉल दिला जाईल. चॉईस बॉल नसेल फलंदाजांना. धावसंख्या झाली आहे 9. ऋषिकेश नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवर. सेमीफायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. इथे मात्र चांगला चेंडू होता. चांगला कट केला गोलंदाजाने. हा निर्धाव चेंडू होतोय. 5 चेंडू धावफलकावर धावा 9. डॉट बॉल. करण ऑन स्ट्राइक. थोडस प्रेशर मध्ये करण दिसतोय. धावफलकावर धावा लागल्यात फक्त 9. दुसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू विपुल राईट आर्म राऊंड द विकेट. हा चांगला फटका आहे. हा मिड विकेट मध्ये मिळतील 2 धावा. षटक संपतायत. 2 षटकाच्या अखेरीस लकी स्टार संघाची धावसंख्या झाली आहे 11 धावा. डीजे
गोलंदाज युवराज, गोलंदाजी मार्कवर. प्लीज या टाइमपास करू नका प्लीज, प्रेक्षकांना विनंती आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज युवराज. सामोरं जाईल पहिल्यांदा ऋषिकेश मोकाशी. हा चांगला चेंडू होता, हा निर्धाव चेंडू येतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्लीज प्रेक्षकांना निवेदन आहे, प्रेक्षकाला विनंती आहे, शेवटचा सामना आहे, प्लीज कोणी आतमध्ये येऊ नका. प्लीज कोणी आतमध्ये येऊ नका. फोटो काढण्यासाठी सामना झाल्यावर जेवढे काढायचे तेवढे काढा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बिग हिट. चेंडू जातोय अजेल. विकेटचा पत्र फलंदाज बाद ऋषी याची पारी समाप्त. ऍक्टिव्ह पॅव्हेलियन. फिल्डिंग संघाला पेनल्टी दिली जाईल आणि बॅटिंग संघाला सुद्धा पेनल्टी दिली जाईल. यस, दोन्ही संघाला पेनल्टी दिली जाईल. जर तुमचे सपोर्टर्स मैदानात आले तर दोन्ही संघाला पेनल्टी दिली जाईल. या पुढच्या चेंडूवर कोणताही प्रेक्षक आतमध्ये येता कामा नये. मित्रांनो, प्रेक्षकांना तुमच्यामुळे तुमच्या संघाला पेनल्टी दिली जाईल. मग तो संघ लकी स्टार असो किंवा एंजल 11 असो. प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजकांकडून सूचना आली आहे, कोणताही प्रेक्षक आता मैदानामध्ये आला, ज्या संघासाठी आला त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. 2 धावांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे, मग तो संघ कुठलाही असो. टाइम नाहीये मित्रांनो आपल्याकडे, प्लीज वेळेचं बंधन आहे. इथे मात्र चांगला चेंडू होता, अपील झाली आहे पंचांकडे. हा डॉट बॉल येतोय. मोनिश पाटील मोन्या फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्थिरावली आहे अजूनपर्यंत 11 या धावसंख्येवर. चेंडू झालेल्या षटकातील 3. युवराज यांनी 3 चेंडू हाताळले, अजून एकही धाव खर्च केली नाहीये. अपूल करण्याचा प्रयत्न होता, सरळ दिशेने खेळलाय. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळते. 4 चेंडू धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 12. धाव फलकावर सस्ते. ही लढत, ही लढाई सुरू आहे चॅम्पियन्स ट्रॉफी उचलण्याची. विटाव्याचा वर्ल्ड कप, विटावा होळी चषक 2024 ची ट्रॉफी उचलण्याची लढाई सुरू आहे मैदानामध्ये. 4 चेंडू 12 धावा धावफलकावर. करण ऑन स्ट्राईक. चांगला फटका, चांगला खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय 2 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. दुहेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. 5 चेंडू 14 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका. चेंडू लागतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव समाधान मानावं लागेल. पहिली धाव जोरात घेतली नाही खेळाडूंनी. 1च धाव मिळते. 1 धावेने षटक संपते. 3 षटकाच्या अखेरीस लकी स्टार संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा. डीजे गर्दी दाखवावी.
आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरी बसल्या सामने बघतात त्यांना दाखवावं किती हे स्टेडियम हे ग्राउंड कसं भरलंय. स्वर्गीय शाही दामोदर विटावकर क्रीडा नगरी पर्याचे मैदान आज एकही कोपरा काना कोपऱ्याला जागा नाहीये. जिथून जागा मिळते तिथून हे प्रेक्षक सामन्याची मजा लुटतायत. तिसरं षटक संघाचं, चौथं षटक शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सँडी. पहिला चेंडू टॉपेज लागला. विकेट कीपर हार्दिक कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. आणखीन एक झटका लकीस्टार संघाला करणच्या रूपात. फलंदाज बाद. आचार्य काय सुरेख परफॉर्मन्स केला आज पूर्ण दिवसात. फलंदाजी असो गोलंदाजी असो अविस्मरणीय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, एंजल 11 संघासाठी. सँडी पहिल्या चेंडूवर आला आणि यश मिळवून दिलं. मागचा सामना जर पाहिला तर फक्त क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली, तेही शिवसाई संघासमोर. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आज पूर्ण दिवसात. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय फलंदाजीसाठी कल्पेश बोईड म्हणजेच मारिओ. पुढे खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र ओव्हर स्पिन झाला. लेग स्पिन, चांगला स्पिन फलंदाजाला बांधून ठेवलंय. 2 चेंडू झाले, धाव फलकावर धावा स्थिरावल्यात 15. आता प्रयत्न आहे लकीस्टार संघाचा फक्त आणि फक्त षटकारांचा. 4 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 15 झाली आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अप्पा कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. मारिओ ची विकेट. बॅक टू पॅव्हिलियन. तीन चेंडू झालेत आतापर्यंत. सँडीने एकही धाव खर्च केली नाहीये. 3 चेंडूवर धावा धाव फलकावर जर पाहिल्या तर 15च आहेत. नवीन फलंदाज बॅटिंग साठी अनिरुद्ध. क्रॉस बॅटेड फटका, चांगला फटका. पाहूया पंचांचा इशारा. ही एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. या एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे 16. चौथ्या चेंडूवर ही एक धाव आली. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक ज्याला म्हणतो. मोनिश जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरच उभा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. स्ट्राईक एंडवर फलंदाज डावखुरा फलंदाज अनिरुद्ध. पुन्हा एकदा इथे मात्र जेल सुटला. अनिकेताच्याकडून जेल सुटला. बरेचसे पारितोषिक लागले होते या जेलला, तो जेल काही घेता आला नाही. एक धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 17. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने आज 17चा खतरा लकीस्टार संघावर दिसतोय. एक शेवटचा चेंडू शिल्लक. मोनिश पाटील सिक्सर किंग विटाळा गावातील, तो स्ट्राईक एंडवर. पंचाचा इशारा. फलंदाज बाद. 17 या धावसंख्येवर पूर्ण मनोरा ढसळलाय लकीस्टार संघाचा. जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 24 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे एंजल 11 संघाला. डीजे
मित्रांनो येत्या शनिवारी डे नाईट 40+ ची टुर्नामेंट आयोजित केली आहे विटावा होळी चषक 2024 40+ रंगणार आहे मित्रांनो याच मैदानामध्ये ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी लवकरात लवकर आपली नावे चेतन मोकाशी आणि नरेश मोकाशी यांच्याकडे द्यायची आहेत ते इथे उपस्थित आहेत त्यांना नावं द्यायची आहेत त्याचप्रमाणे एक मोठी टुर्नामेंट विटावा होळी चषक याला वर्ल्ड कप म्हणतो आणि एक विटावाची प्रीमियर लीग असते म्हणजे VPL विटावा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 तुमच्या समोर येणार आहे तुमच्या भेटीस येणार आहे मनोरंजनासाठी येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये नक्कीच मित्रांनो फॉर्म्स रोल आउट होतील जे इच्छुक खेळाडू असतील त्यांनी लवकरात लवकर VPL चे फॉर्म भरायचे आहेत सामन्याकडे वळूया फायनलचा सामना जय माता दी ग्रुप आयोजित विटावा होळी चषक 2024 6 अंतिम सामना आणि अंतिम 4 षटकं तुमच्या समोर येतील अंतिम 20 मिनिटं तुमच्या समोर जसा सपोर्ट आतापर्यंत राहिला तसा सपोर्ट करत राहा जिंकण्यासाठी 24 चेंडू 18 धावा सलामीची जोडी फायनलची सलामीची जोडी मैदानात सज्ज होते जाण्यासाठी एंजल 11 संघाकडून सँडी आचार्य आणि विपुल लकीचा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे फायनलचा सामना संपण्याआधीच हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतंय जवळजवळ प्रेक्षकांनी त्यांचा विनरी संघ फायनलचा संघ कोणता असेल हे डिसाइड केलंय पण मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेट हा असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत निर्णय घेणं चुकीचं ठरतं पाहू नका काही झालं नाहीये 3 दिवसाची मेहनत मग आयोजक असो कमिटी मेंबर्स असो अंपायर्स असो स्कोरर्स असो किंवा कॉमेंटेटर्स असो या सगळ्यांच्या मेहनतीचं आज फळ होणार आहे शेवटची 4 षटकं 24 चेंडू 18 धावा चेंडू हाताळण्यासाठी या स्पर्धेचा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय करण मडवी या स्पर्धेतील शेवटचं षटक असेल त्यांचं सामोरा जाईल फलंदाज सँडी पहिला चेंडू एज लागलाय का पाहूया अपील नक्कीच झालीये उत्साह जास्त या अपील मध्ये उत्साह भरपूर आहे आत्मविश्वास कमी पंचांना डिस्कस करण्यासाठी भाग पाडणारी ही अपील होती पाहूया डिसिजन इज पेंडिंग मित्रांनो डगआउट्स मध्ये जे बसलेत त्यांनी प्लेयरला बसण्यासाठी जागा द्या बाउंड्रीज वर जे प्रेक्षक आहेत प्लीज कृतिकेश त्यांना प्लीज मागे घे यस कंट्रोल मध्ये ठेव शेवटचा सामना आहे अंतिम सामना आहे सर्वांना सामना पाहायचा आहे ISPL सारखे कोणीही रोडवरून घरी जाणार नाही सगळ्यांना सामना बघायला मिळेल काय गर्दी होती पहिला चेंडू अपील झाली डॉट बॉल दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा करण सज्ज हा चांगला फटका आहे इथे मात्र टाइम झाला नाही प्रॉपर एकदम नक्कीच मिळेल थर्ड मॅन रिजन मध्ये एका धावेने श्री गणेशा होतोय सँडी स्वतःचा आणि आपल्या संघाचा करतोय एका धावेने
धावफलकावर धावा लागली एक. आता जिंकण्यासाठी 22 चेंडूवर 17 धावांची गरज. 22 चेंडू 17 धावा. काळोख परत चाललाय. सर्वजण वाट पाहतायत लाईट्स कधी लागतायत. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्यासाठी आणि हा कॉम्बिनेशन जेल. आधीच माहित होतं विशाल आणि निनादला चेंडू उडू शकतो. त्यांनी चांगलं कव्हर केलं. फलंदाज बाद. पहिला सपोर्ट करत राहा. जर तुम्ही मैदानात आलात तुमच्या फेवरेट संघाला 2 धावेची पेनल्टी असेल मग तो संघ कोणताही असो, लकी स्टार असो किंवा एंजल 11 असो. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो जो गोलंदाज गोलंदाजी करतोय काल असं काही घडलं, दुखापत झाली, त्या गोलंदाजाच्या पायाला 5 टाके पडले काल आणि तो गोलंदाज आज हिमतीने गोलंदाजी करतोय. 5 टाके आहेत त्याच्या पायामध्ये. मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही. हो हो हो. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू ब्रह्मास्त्र. क्या बात आहे. काय सुरेख चेंडू आहे. वाटेल कोणाला मित्रांनो, सगळ्यांना खोटं वाटत असेल की या खेळाडूच्या पायाला टाके नाहीयेत. मित्रांनो सामना झाला ना की नक्की त्याला भेटा आणि त्याला बोला शूज काढून दाखवा. काल आम्ही स्वतः बघितलं 5 टाके असून सुद्धा गोलंदाज गोलंदाजी करतोय. हॅट्स ऑफ. पुढे चेंडू. इथे मात्र कव्हर रिजनमध्ये चेंडू येतोय. 1 धाव नक्कीच मिळेल. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 चेंडू आणि फक्त 2 धावा. क्या बात आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होतं. जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष्य आहे. आता 16 धावा बनवायच्या आहेत. 2 बलाढ्य संघाला बांधून ठेवलंय. फलंदाजांना बांधून ठेवलंय. स्ट्राईक एंडवर येतोय आता सँडी. हा चांगला फटका आहे. या चेंडूवर पूर्ण मिळतील 2 धावा. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस लकी एंजल 11 संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 4 धावा. डीजे धावा रोखण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय लकी स्टार संघाचा कर्णधार ऋषिकेश मोकाशी. विटाव्याचा वंडर बॉय नावाने ओळखला जातो हा खेळाडू. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज एंजल 11 संघाचा जितू. 18 चेंडू 14 धावा असं इक्वेशन. हा चांगला चेंडू आहे. फलंदाज बाद. त्रिफळाची होतोय. पहिला चेंडूवर पहिला झटका. उगाच वंडर बॉय बोलत नाही विटाव्याचा ऋषिकेश मोकाशी.
पहिला चेंडू गडी बाद झालाय 17 चेंडू मध्ये 14 असं इक्वेशन. गणपती बाप्पा पूर्ण ग्राउंड मधून आवाज आला पाहिजे मित्रांनो. गणपती बाप्पा बोला जय श्रीराम. फुलटा चेंडू होता इथे मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू गेला दरम्यान रिजन मध्ये. एक धाव नक्कीच मिळते. ही एज लागून एकेरी धावेने धावसंख्येत नक्कीच भर होते. नक्कीच अंडर लाईटचा परफॉर्म करावा लागेल आता फलंदाजांना जिंकण्यासाठी. अजूनही 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूवर. सँडी आचार्य जेवढा वेळ जेवढे चेंडू इथे सँडीला नॉन स्ट्राईकला ठेवता येईल तेवढा फायदा इथे लकी स्टार संघाला. पण जेवढं फलंदाज स्ट्राईकवर असेल लकी स्टार संघाला खतरा असेल. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट नाही झाला. चांगलं बॅकअप तिकडे दीपेश मोकाशी यांचं. एक धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने समीकरण आणखीन जवळ येते. धावसंख्या जिंकण्यासाठी 12 चेंडू झाले त्या षटकातील 3. 15 चेंडू 12 धावा इक्वेशन. पुढे चेंडू क्रॉस बॅटेड फटका. चांगला फटका 2 धावांसाठी. जिंकण्यासाठी 14 चेंडू 10 धावा. 14 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. ऋषिकेश मोकाशी गोलंदाजी मार्कवर आणि थोडस प्रेशर आता ऋषिकेश आणि लकी स्टार या संघाकडे वळताना दिसतंय. 14 मध्ये 10 बनवायचे आहेत. चौदा चेंडू 10 धावा. फुलटॉस बॉल. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने हा चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळते. इथे एका धावेने समाधान मानावं लागेल. 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूवर. 13 चेंडू 9 धावा असं समीकरण. शेवटचा चेंडू ऋषिकेश यांचा. या स्पर्धेतील शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ऋषिकेश. 13 मध्ये 9 असं इक्वेशन. स्लोवर टाकला होता. बैठक शॉट पाहायला मिळाला. क्या बात आहे. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. षटक संपतंय. जिंकण्यासाठी शेवटच्या 12 चेंडूवर पाहिजेत 7 धावा. डीजे शेवटच्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. इथे मात्र चांगला यॉर्कर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर टाकला होता. पण विकेट कीपर मुनीश यांना चेंडू मिळाला नाही. हा डॉट बॉल होऊ शकत होता पण बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. पाहूया षटकार मारून हा सामना संपवतोय का सँडी. 6 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडूवर. मॅच विनिंग शॉट येतोय का सँडीच्या बॅट मधून. पाहूया. 11 चेंडू 6 धावा. हा चांगला खेळून काढलाय. कव्हर दिशेमध्ये हा चेंडू आहे. 1 धाव पूर्ण होईल. एकाच धावेने समाधान मानावं लागेल.
5 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूवर 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. फुलटॉस बॉल स्टायलिश शॉट ऑन दी अप इनसाइड आउट खेळून काढलाय 2 धावांसाठी. आता फक्त 3 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूवर 9 चेंडू 3 धावा. सामना संपला की सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानामध्ये उतरा. पूर्ण अंपायरचा डिसिजन येऊ द्या त्यानंतर मैदानामध्ये धावत जा. खेळाडूंना विनंती आहे 3 धावांची गरज 9 चेंडू. हा बॉल सोडला असता तर निश्चित वाईड होता. 1 धाव नक्कीच मिळते. 8 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 8 चेंडू 2 धावा. आठ चेंडू 2 धावा. विटावा कोळीवाडा होळी चषक 2024चा चॅम्पियन्स तुम्हाला मिळेल, तुम्हाला समजेल. अजून वेळ आहे मित्रांनो, अजून टाइम आहे. क्रिकेट आहे हेच आपण म्हणतो, क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतो. 7 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. 7 चेंडू 2 धावा. निशांत आणि अनिकेत खूप खुश दिसत आहेत. 7 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. इथे मात्र पंचांचा इशारा येईल. वाईट बॉल. सामना बरोबरीने सुटलाय. 1 धावेची गरज. 7 चेंडू मध्ये 1 धाव. 99.99% फायनल मध्ये मजल मारली आहे. ट्रॉफी नावावर करतायत. एंजल 11 संघ कॉंग्रॅच्युलेशन. चॅम्पियन्स ऑफ विटावा होळी चषक 2024 एंजल 11 डीजे.